लक्षात ठेवा, बहुतेक वेळा कॅन्सरचे नेमके कारण सापडत नाही आणि सर्वसाधारण लक्षणांमध्ये अंगदुखी, हाडांमध्ये वेदना, वजनातले बदल, केसांमध्ये वाढ न होणं, बारीक ताप राहणं, सतत मळमळ किंवा उलटी किंवा कुठेतरी गाठीचं प्रादुर्भाव निर्माण होणं, नाक किंवा हिरड्यांमधून रक्त येणं किंवा सतत थकवा जाणवणं अशांसारखी लक्षणं सुरुवातीच्या काळात कॅन्सरमध्ये आढळताना दिसतात. ब्लड कॅन्सरची नेमकी तपासणी कशी होते? पहिली टेस्ट CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट. पुढची तपासणी म्हणजे पेरिफेरल ब्लड स्मिअर. यानंतर बोन मॅरो टेस्ट आणि काही इमेजिंग टेस्ट जसं की CT स्कॅन, पेट स्कॅन आणि MRI. ह्या चाचण्यांतून आपण ब्लड कॅन्सरचं निदान 100% करू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, सध्या ब्लड कॅन्सरवर इंटिग्रेटिव्ह ऑन्कॉलॉजी नावाचं एक डिपार्टमेंट सुरू झालं आहे की ज्याच्यामध्ये केवळ औषधांवर भर दिला जात नाही, तर पारंपरिक शास्त्र, आयुर्वेद आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी यांचा इंटिग्रेटिव्ह दृष्टीनं अभ्यास करून कॅन्सरच्या पेशंटला चांगल्या पद्धतीचं, चांगल्या गुणवत्तेचं लाईफ मिळू शकतं. आता संशोधनातून नेमकं समोर काय आलंय? कॅन्सरमुळे जे काही दुष्परिणाम शरीरावर होतात ते आयुर्वेदिक रसायन ट्रीटमेंटमुळे टाळले जातात आणि रुग्णाचं आयुष्यमान किंवा रुग्णाची गुणवत्ता, क्वालिटी ऑफ लाईफ आम्ही ज्याला म्हणतो, ती उच्च स्तरावर नेऊ शकते.